हा आहे सर्वांचा लाडका बाप्पा, सावर्डेकर फॅमिलीचा गणराज, गजानन, गणेश असा सगळ्यांचा लाडका बाप्पा. नमस्कार मंडळी, तर आज आपण आहे नैनाच्या गणपती बाप्पाकडे. नमस्कार. 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 काय वाटतं तुला बाप्पा बद्दल, किंवा तुमच्याकडे बाप्पा घरी किती वर्षापासून आहे? तर आमच्याकडे हे आमचं 11वं वर्ष आहे आणि बाप्पा हा आम्ही 2 दिवसात विचार केलेला. म्हणजे मम्मी पप्पा असेच बसलेले आणि तेव्हा त्यांनी असं केलं की आपण गणपती बाप्पा ठेवू, कारण की आम्ही नेहमी माझा लहान भाऊ वेगळीकडे असतो, दादा वेगळीकडे असतो, आम्ही कधीच एकत्र नसतो. पण बाप्पा आल्यामुळे आम्ही सगळे सतत एकत्र असतो. तर त्यामुळे बाप्पा हा 11 वर्षापासून आमच्याकडे आहे आणि तो आम्हाला सतत एकत्र ठेवत असतो. तर हे आमच्या बाप्पाचं मूळ वैशिष्ट्य आहे. आणि खऱ्या आयुष्यात तू बाप्पाला किती मानतेस? खूप खूप जास्त. म्हणजे आम्ही प्रभादेवीमध्ये राहतो. सिद्धिविनायक तर खूप जवळ आहे. लहानपणापासून शाळा सुटलं की आम्ही सिद्धिविनायकला जायचो. पण असं कधी आताही म्हणजे जवळ असलं तर ते असतं ना, एक आपण जात नाही आता तसे वाटतं. पण बाप्पा नेहमी सोबत आहे आमच्या. आणि माझे पप्पा खूप बाप्पाला मानतात. ते दर मंगळवारी उपवास वगैरे करतात. तर हा बाप्पा म्हणजे न मागता सगळं काही देत. तुमचं डेकोरेशन तू काय सांगशील, काय तुम्ही केलंय आणि किती दिवसात हे डेकोरेशन केलंय? तर डेकोरेशन तर आम्ही सगळे ऑफिसला जातो त्यामुळे ऑफिसवरून येऊनच केलंय. माझ्या वहिनीने आणि माझ्या लहान भावानी हे डेकोरेशन केलंय, सिद्धेश सावर्डेकर. आणि यावेळेस आमच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे गजमुख बसवलाय. त्यामुळे बाप्पाचा हा प्रॉपर अवतार आहे आणि आमचं हे जंगल थीमचं डेकोरेशन आहे. आणि आम्हाला ऑलमोस्ट 5-6 दिवस लागले डेकोरेशन करायला. आता जे पण काही आम्ही सगळे आमच्या आयुष्यात करतो हे बाप्पामुळेच आहे. आणि खरं तर बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यातले विघ्न दूर करणारा, बुद्धीची देवता आणि नशीब देणारा आपण बाप्पा समजूया. जे की त्याच्याकडे जे काही मागू तो आपल्याला रिटर्न देतो. त्यामुळे बाप्पाची प्रचिती ही सगळ्यातच आहे. आणि आता तुम्ही लालबाग, परळ, प्रभादेवी तिथे म्हणजे बाप्पा म्हणजे एक दिवाळी सणच साजरा होतो असं वाटतं. थँक्यू आज माझ्याकडे बोलल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा तो छोट्या छोट्या संकटांनाही घाबरत असतो. कुटुंब सोबत असेल तर मोठ्या संकटांना तो सामोरे जातो. म्हणूनच गणपती बाप्पा म्हणतो, कुटुंबासोबत राहा, एकत्र राहा, तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या स्वतःहून सुटतील. जिथे कुटुंब एक आहे तिथे बाप्पा नेहमीच राहतो. माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे.